जुन्नर येथील गवत बाजार गणपती मंडळ 7व्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतात। या मंडळाच्या वतीने जातीय सलोखा जपत मुस्लिम बांधवांना कादरिया वेलफेअर सोसायटी जुन्नरचे प्रमुख रऊफ खान, अजीम तिरंदाज, सलीम पटेल तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, समीर भगत, पत्रकार नितीन ससाने, पवन गाडेकर, अमोल गायकवाड, अरुण मोरे, चेतन बोराडे, नंदकुमार तांबोळी, भाऊ लोणकर, सुनील मेहर, प्रवीण लोणकर, बिहारी परदेशी या सर्वांनी एकत्रित येत गणपतीची आरती केली। मंदार जवळे यांनी मनोगत व्यक्त करताना जातीय सलोखा जपल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले। गणपती विसर्जन होत आहे। या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित सर्वच मंडळाचे पदाधिकारी, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनी भेटले। अत्यंत मानाचा असा गणपतीचा विसर्जन होत आहे। आपण बघितलं गेल्या 2 वर्षात आपल्या कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला गेल्या वर्षी देखील अतिशय प्रतिकात्मक पद्धतीने आपण विसर्जन केलं। यावर्षी अतिशय उत्साहात आपलं विसर्जन होतंय, याचा आनंद आम्हाला मनापासून आनंद आहे। कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून बऱ्याच वेळा आम्हाला कोविडच्या काळामध्ये अनेक रिस्ट्रिक्शन घालावे लागल्या, पण यावर्षी कुठल्याही रिस्ट्रिक्शन शिवाय आपला गणेश उत्सवाचं विसर्जन होत आहे, याचा खरंच आनंद आहे। फक्त गवत बाजारच्या या गणरायाच्या चरणी इतकीच प्रार्थना आहे की पुन्हा कोविड सारखी अशी कुठलीही समस्या आपल्यावर येऊ नये, की जेणेकरून आपल्या उत्साहावर कधी पुन्हा गदा येऊ नये आणि अतिशय उत्साहात असंच आपलं विसर्जन व्हावं। मी मंडळाचं यासाठी कौतुक करतो की आपण सामाजिक बांधिलकी म्हणून आज ज्यांच्या हस्ते आरती झाली, रऊफ खान असतील, या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपली इथं आरती झाली। या सामाजिक उपक्रमाबद्दल, आपल्या सामाजिक बांधिलकीबद्दल मी मंडळाचं मनापासून कौतुक करतो आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यातही उपक्रम राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। रऊफ खान यांनी मंडळाचे आभार मानून शुभेच्छा दिल्या, तर श्याम पांडे यांनी कोरोनाच्या काळात आपण जाती धर्म विसरून माणूस म्हणून जगलो, आज मुस्लिम बांधवांना आरतीचा मान दिला, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असे मत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो, कारण त्यांनी आम्हाला आरती करण्याचा मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आमचे नंदूभाऊ, सुनील मेहर, सर्व मंडळाचे जेवढे कार्यकर्ते असतील त्यांचे सर्व मनापासून धन्यवाद। गवत बाजार तरुण मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। त्यानिमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व पत्रकार बांधव मंडळी, सर्व कार्यकर्ते, सर्व गणेश भक्त आणि विशेषतः आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी मिरवणुकीची सर्व तयारी झालेली आहे। खऱ्यात हे 2 वर्ष आपण जो वाईट काळ अनुभवलेला आहे, त्यामुळे सर्व जाती धर्म विसरून आपण फक्त माणूस म्हणून जगलो आणि माणुसकी खऱ्या अर्थाने आपण जीवन ठेवली। आज या ठिकाणी रोग या ठिकाणी बोललो मंडळाने, मंडळाचा अत्यंत स्तुत्य आणि चांगला असा उपक्रम आहे। प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये आपलं मंडळ नेहमी अग्रेसर असतं। अनेक वर्षाची परंपरा आहे की 7व्या दिवशी आपलं मंडळाचं विसर्जन असतं। आज तीच परंपरा आपण कायम ठेवत आहोत। आपली बाप्पाची मिरवणूक ही आपल्या नावाला, आपल्या देवाच्या मूर्तीला, आपल्या जुन्नर शहराला साजेशी आणि चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास व्यक्त करतो। आपला जल्लोष हा कायम ठेवला आपण बाप्पाला ठिकाणी निरोप द्यायचा आहे। आपण सगळ्यांनी आम्हाला ठिकाणी बोललं, आम्ही सत्कार केला, त्याबद्दल सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अध्यक्षांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो। गेल्या काही वर्षापासून बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस होमगार्ड बांधवांसाठी चहा नाश्ता याची सोय कादरिया वेलफेअर सोसायटी जुन्नर करत असते। याबद्दल मंडळाचे मार्गदर्शक नंदकुमार तांबोळी यांनी त्यांचे कौतुक केले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष भूषण भिसे, सागर कुऱ्हे, देवेंद्र सुकाळे, अभिषेक जगदाळे, सर्व पदाधिकारी, सभासद, महिला पुरुष वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदार जवळे यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करत मंदार जवळे, नंदकुमार तांबोळी, श्याम पांडे यांनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरला। पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा।